तर नमस्कार मित्रांनो, पिवळी पाटी आहे की या संघटनेमधून आम्ही आपल्या भावाची जी काळी टी शर्ट आहे ना, ते बघा या दादांची मदत करण्यासाठी आलो होतो. गाडीचं म्हणजे नाशिक फाट्यापाशी ॲक्सिडेंट झाला होता. मोटरसायकल म्हणजे त्या मोटरसायकलवाल्याने ना भावाला थोडी मारधड केली होती. तर जवळपास पाहू शकतो तुम्ही, तर एवढे जण आलेले आहेत भावा फक्त एका कॉलवर. आणि हे बघा, हे भाऊ पण आहे, दादा पण आहेत, गाड्या पण आहे बघा. पिवळी पाटी आहे की नान नाही हा. पण भाऊ कसं वाटतं बरं पिवळी पाटीमध्ये मध्ये मिळण्यावर कसं वाटतं? चांगलं वाटतं. काही दोन शब्द बोलणार होते त्याविषयी? खूप चांगलं आहे. मी काय एक कॉल केल्या सगळेजण आले, पोलीस स्टेशनला येऊन सगळं मॅनेज केलं, सगळं काय होतं. दादा तुम्ही सांगा, तुम्ही काय बोलणार? एकदम ओके. दादा तुम्ही? एकदम ओके. सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद. पिवळी पाटीमधून ना 100% मदत मिळते. मी ह्या रोडने जात होतो आणि भावाचं बघितलं, भाऊ ग्रुपला ॲक्टिव्ह आहे, जॉईन झालेले आहेत. पण भावाचं म्हणजे कळालं नाही त्यावेळेस की टाका कोण आहे म्हणून. पण मी ज्यावेळेस रिटर्न आलो ना त्यावेळेस मी बघितलं भावाला, आणि भावाचे मॅसेज, फोटो, लोकेशन मी स्वतः हे केले, सेंड केले. आणि त्यानंतर मग भावाला मदत मिळालीच. मी सध्या बिझी होतो म्हणून मग थांबून जास्त वेळ. पण हिंजवडून परत वापस पोलीस स्टेशनला थोडं पोलीस स्टेशनवर थोडं दबाव टाकून घेतलं, ॲडजस्ट करून घेतलं, मिटून घेतलं. नंतरचा विषय नंतर. पण मग पिवळी पाटीमधून 100% मदत मिळते बा. पिवळी पाटी, पिवळी पाटी. चला धन्यवाद.